3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन। आपण दरवर्षी हा दिन दिव्यांग जनासाठीचा दिवस म्हणून साजरा करतो। या जागतिक दिव्यांग दिनाच्या सर्व दिव्यांग बांधवांना माझ्यातर्फे आणि हक्क दिव्यांग ग्रुप तर्फे हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आपण जागतिक दिव्यांग दिन साजरा करतो, पण दिव्यांग हक्क अधिनियम 2016 त्यानुसार निघालेले विविध परिपत्रके याच्यानुसार दिव्यांग हिताचे किती कामं होतात, हा मात्र प्रश्न सर्व दिव्यांगजनाच्या मनात आतापर्यंत पडत होता। आता चित्र बदललंय, खास करून महाराष्ट्रापुरतं। दिव्यांग जनासाठीचा सगळ्यात मोठा आधार आणि दिव्यांग जनासाठीचा हक्काचा कायदा म्हणजे दिव्यांग हक्क अधिनियम 2016। दिव्यांग हक्क अधिनियम 2016 मध्ये जर आपण त्याच्यातल्या काही कलमाचा जर अभ्यास केला तर कलम नंबर 3 सांगते की समान संधी, भेदभावविरहित वातावरण आणि वाजवी सोयी सुविधा दिव्यांगजनाला मिळायला पाहिजे। त्याच्या बरोबर कलम नंबर 7 सांगते की दिव्यांगजनाबद्दल बरोबरचं गैरवर्तन, दिव्यांगजनावर होणारी हिंसा, शोषण, अत्याचार यापासूनचं संरक्षण मिळायला पाहिजे आणि याची दखल पण घ्यायला पाहिजे। आता हे संरक्षण मिळायला पाहिजे, दखल घ्यायला पाहिजे, हे काम कोणाचं आहे? पोलिसांचं आणि जिल्ह्याचे मुख्य जे आहेत जिल्हाधिकारी यांचं। मी नाही म्हणत आहे, हक्क कायदाच म्हणतोय। मग आतापर्यंत कुठल्या गोष्टीची अशी दखल घेतली गेली? किती पोलीस स्टेशननी दिव्यांगजनाला दिलेल्या तक्रारी बद्दल सुमोटो ऍक्शन घेतली? किती कलेक्टरनी पोलीस स्टेशन मधून अहवाल मागवलाय? या मात्र शोधाच्या गोष्टी होत्या याच्या अगोदर। त्याच्याच बरोबर दिव्यांग पूरक वातावरण राहावं, शाळेमध्ये, शासकीय निमशासकीय इमारतीमध्ये, सार्वजनिक वाहतुकीमध्ये, खेळाच्या ग्राउंडमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये दिव्यांग पूरक वातावरण राहावं असा नियम आहे। ते पण कलम नंबर 44 आणि 45 मध्ये स्पष्ट नमूद केलंय। त्याचबरोबर दिव्यांग हक्क अधिनियम 2016चा कलम नंबर 35 सांगतंय खाजगी संस्थांनी पण दिव्यांगजनाला नोकरीमध्ये आरक्षण देण्यासाठी प्रोत्साहनात्मक कार्य करावे। प्रोत्साहनात्मक कार्य करायची गरजच नाहीये। या खाजगी संस्था जर इन्सेंटिव्ह घेतात, या खाजगी संस्था शासकीय जमिनीवर स्वतःच्या आस्थापना स्थापन करतात, अत्यल्प दरामध्ये जमिनी घेऊन करतात आणि शासनाचे इतर जर लाभ घेतात, तर यांनी प्रोत्साहनपर कार्य करायची गरजच नाही। यांना पण कंपल्शन करणं जरुरी आहे। केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने याबद्दलचे पत्र, परिपत्रक किंवा शासन अध्यादेश, शासन निर्णय काढणं जरुरी आहे। त्याच्याच बरोबर सुगम्य वाहतूक आहे का? मग सुगम्य वाहतूक जर नाहीये, हो, दिव्यांग हक्क अधिनियम 2016 च कलम नंबर 41 मध्ये हे लिहिलंय की सुगम्य वाहतूक आहे का? सुगम्य वाहतूक नाही तर मग त्या जिल्ह्याचे आरटीओ यांनी कधी एसटी किंवा ट्रॅव्हल्स या सगळ्यांना याच्याबद्दल विचारणा केली आहे का? दिव्यांगजनांना चढण्यासाठी रॅम्पची व्यवस्था आहे का? अनेक मंदिरामध्ये दिव्यांगजनांसाठी पूरक वातावरण आहे का? अरे, अनेक गोष्टी आहेत। या गोष्टी मात्र कागदावरच आहेत असं दिव्यांगजन खेदानी म्हणत होता। होय, मी वारंवार म्हणत होता हे बोलतोय कारण याच्याबद्दल मला पुढे बोलायचंय। दिव्यांग न्यायालय असावे आणि दिव्यांग न्यायालयामध्ये दिव्यांगजनासाठी मोफत सरकारी वकील असावा, याच्यासाठीचं कलम नंबर 84 आणि 85 दिव्यांग हक्क अधिनियम 2016। या दिव्यांग हक्क अधिनियम 2016 मध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पाळणं बंधनकारक आहे, कारण हा कायदा आहे आणि जे लोक या गोष्टी पाळत नाहीत त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठीचं कलम नंबर 89 त्याच्यामध्ये दंड आणि गुन्हे दोन्ही बद्दलचं प्रायोजन केलेलं आहे। आणि याच्याच बरोबर सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या दिव्यांग बांधवांना भेडसावणारी, त्रास देणारी, सगळ्यात अडचणीची गोष्ट म्हणजे हे चिरीमेरी देऊन तयार झालेले बोगस दिव्यांग। या बोगस दिव्यांगाबद्दल नेमकं आतापर्यंत काय काय कारवाया झाल्या, काही दिवसापूर्वीची गोष्ट बोलते। या गोष्टीबद्दल पण शासनाने त्या अधिकाऱ्यांनी उत्तर देणं जरुरी आहे, कारण ती त्यांचं कर्तव्य आणि त्यांची ड्युटी आहे। आस्थापनेच्या अंडरमध्ये अमुक अमुक कारवाई केली, त्या सगळ्या कारवायामध्ये दिव्यांग हक्क अधिनियम 2000चा कलम नंबर 91 का नाही लावलं? का नाही लावलं म्हणण्यापेक्षा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आस्थापना म्हणून नोकर भरती करून घेता त्यावेळेस तुम्हाला दिव्यांग हक्क अधिनियम 2016 माहित पाहिजे। किती जणांना माहिती? वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांना किती जणांना माहिती? जिल्हा पातळीवरच्या अधिकाऱ्यांना किती जणांना माहिती? आणि माहित नसल्यानंतर तुम्ही कशाला विचार करणार आहे कलम नंबर 91चा? या सगळ्या गोष्टी जर दिव्यांग हक्क अधिनियम मध्ये लिहिलेल्या आहेत तर मग या का फॉलो होत नाहीत, हा मात्र सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। आणि ते नमुने, ते नालायक, ते बेशरम
लाज नाही वाटत तुम्हाला सोशल मीडियावर दिव्यांगजनाचा एखादा विषय घेऊन दिव्यांगजनाचा अवमान करताय, तुमचा व्ह्यूज वाढतोय, तुम्हाला टीआरपी मिळते म्हणून असले बेशरमपणाचे कामं तुम्ही करताय? अरे तुमच्यासारखे नीच कोणीच नाहीयेत ना. याच्याबद्दल नेमकं हे जे लिहिलेले दिव्यांग हक्क अधिनियम मध्ये दिव्यांगजनाचे हेळसांडसाठीचं कलम नंबर 7 यानुसार कलेक्टर असो, सेंट्रलचे स्टेटचे सगळे अधिकारी असो, ह्यांना हे दिसत नाही का? तुमची सोशल मीडियावर बारीक नजर आहे, मग दिव्यांगजनाचा अवमान होणाऱ्या सोशल मीडियाच्या पोस्ट तुम्हाला दिसत नाहीत का? हो, त्या रैनाचं प्रकरण, रैनानी दिव्यांगजनाचा अवमान करणारी पोस्ट केली आणि त्याच्याबद्दल शेवटी सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर ताशेर ओढावे लागले. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय सम्यक रैना की बाबा तू प्रोग्राम घे आणि त्या प्रोग्रामचा निधी दिव्यांगजनाला वापर. त्याच्याच बरोबर सुप्रीम कोर्टाने सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगितलं की तुम्ही दिव्यांगजनाचा अवमान जर होत असेल तर त्याच्यासाठीचे कडक निर्देश बनवणारे एक प्रक्रिया करा, ज्याच्यामध्ये SC ST चे जसे अट्रॉसिटीची नियमावली आहे त्या पद्धतीची नियमावली करा. पण हे कोर्टाला, सुप्रीम कोर्टाला, माननीय उच्च न्यायालयाला सांगायची गरज काय? तुम्हाला कळत नाही का शासन म्हणून? दिव्यांगजनासाठीचे नियम परिपत्रक फक्त कागदावरच ठेवायचे असं आहे का? महाराष्ट्र शासनाने मात्र या गोष्टीमध्ये दिव्यांगजनासाठीचं हित साधणारी एक वेगळी व्हिजन ठेवली आहे आणि ही व्हिजन ठेवली आहे महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे साहेबांनी. मुंडे साहेबांनी ज्या दिवशी पदभार घेतला त्या दिवशीपासून मात्र दिव्यांगजनाचं चांगलं होणार आहे असं चित्र हळूहळू समोर आलं आणि आज मात्र जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून असंख्य दिव्यांगजनाच्या संपर्कात आम्ही आहोत. या सगळ्या गोष्टीचा विचार करून मात्र पक्क सांगतोय की महाराष्ट्रामध्ये दिव्यांगजनाचं हित होण्यास सुरुवात झाली आहे. तुकाराम मुंडे साहेबांनी अनेक शासन निर्णय काढले. त्या शासन निर्णयानुसार सगळ्या अधिकाऱ्यांना हे कळायला लागले की दिव्यांग हक्क अधिनियम 2016 मधले कलम कोणते आहेत आणि त्या कलमानुसार कारवाई करायला पाहिजे. त्याच्यानंतरच कळायला लागलं कलम नंबर 91, त्याच्यानंतरच कळायला लागलं कलम नंबर 7. मग अगोदर का नव्हतं कळलं? म्हणजे तुम्हाला येऊन स्पूननी फिडिंग करायची आहे का? असो. आणि या सगळ्या शासन निर्णयानुसार मात्र आज महाराष्ट्रातले ते सर्व अधिकारी काम करतायत आणि जे सर्व अधिकारी काम करतायत त्यांचं पण मनातून कौतुक. याच्याबरोबर तुकाराम मुंडे साहेबांनी दिव्यांग हितासाठी दिव्यांग व्हिजन एक डॉक्युमेंट तयार केले. ते आपल्या दिव्यांग मंत्रालयाच्या वेबसाईटवर आहे. माझी सर्व दिव्यांगजनांना विनंती आहे की ते डॉक्युमेंट आपण केअरफुली वाचावं. नेमकं त्या डॉक्युमेंटमधून आपल्याला कळणार आहे की अरे यार किती मोठी व्हिजन महाराष्ट्राच्या दिव्यांग मंत्रालयाची दिव्यांगजनासाठी आहे. याच्याबद्दलचा एक व्हिडिओ पण मी बनवलाय. साध्या सोप्या भाषेत जितकं शक्य होईल तेवढं समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. हे सगळं होतंय बोगस दिव्यांग अशी यादी, त्याच्यासाठीची तयारी झेडपी मधून होते आणि आता मात्र जिल्हाधिकारी यांच्या अंडरमध्ये प्रत्येक आस्थापनेतील बोगस दिव्यांग शोधायची मोहीम होते. पण ही मोहीम कुठंतरी या मोहिमेला स्पीड मिळत नाहीये असं जाणवतंय. अहो झालं ना, 2-2.5 महिने झाले ना, आतापर्यंत तुमच्या बोगस दिव्यांगाच्या याद्या का तयार नाही झाल्या? नेमकं कोणता अडथळा येतोय? कोण अडथळा आणतंय? त्या बोगस दिव्यांग जनाकडनं कोणी बोलतंय का? बोलत असलं तर त्याला पण समोर आणा. हे बोगस दिव्यांगजन मात्र खड्यासारखे बाजूला निघणं जरुरी आहे. त्यांना जेलमध्ये जाणं जरुरी आहे. तरच हे जे पुढे बनणारे जे धंदे ते बोगस दिव्यांगाचे हे थांबणार आहेत. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना एक विनंती करतोय. काही एसटी कर्मचाऱ्यांनी मात्र कंडक्टरनी बोगस दिव्यांगाचे कार्ड पकडले आणि त्याच्यावर तक्रारी पण दाखल केल्या. त्या कंडक्टरचं कौतुक. पण तुम्हाला जर एसटी मध्ये बोगस दिव्यांग सापडत असेल, अरे तिथं तर प्रमाणपत्र नाही ना, तिथं फक्त UDID कार्ड आहे. UDID कार्ड तर एका मिनिटात कॉम्प्युटरवर, अरे आमच्याकडे रेकॉर्ड आहे सगळ्या गोष्टी. हे सगळं ज्यावेळेस तुम्हाला सापडतंय तिथं, त्यावेळेस त्या बोगस दिव्यांगजनाला उचला, पोलीस स्टेशन मध्ये न्या, कलम नंबर 91 नुसार कारवाई करा. ऑनलाईन पण पोलिसांना कारवाई करता येते, तक्रार करता येते, तशी तक्रार करा. तुम्हाला थोडासा मानसिक त्रास होईल, पण दिव्यांगजनाचं सार्वजनिक हित जर करायचं असेल तर कंडक्टर, ड्रायव्हर यांनी पण एक मोलाचा वाटा उचलणं जरुरी आहे. मुंडे साहेबांनी मात्र या सगळ्या दृष्टीचा विचार करून दिव्यांग व्हिजन तर ठेवलं, पण प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांग विभाग, स्वतंत्र दिव्यांग विभाग याला मजबूती दिली आणि आज मात्र आपण पाहतोय दिव्यांग विभागाचे स्वतःचे पत्र निघतायत. दिव्यांग विभाग स्वतः या सगळ्या गोष्टीमध्ये सक्रिय आहे. शिल्पीच्या COच्या अंडरमध्ये विविध शाळांच्या
मधील दिव्यांग विद्यार्थ्यांचं सगळ्या गोष्टीचं अवलोकन केलं जात आहे. त्यांना UDATE कार्ड आहे का, त्यांना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा होतोय का, अशा सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. त्यांचा डाटा जमा केला जातोय. या मात्र चांगल्या गोष्टी आहेत. जितक्या ZP मध्ये दिव्यांग तुमच्या प्रत्येक विभागातल्या, फक्त शिक्षण विभागच नाही, प्रत्येक विभागामधल्या दिव्यांग जनांना ते जे बोगस आहे त्यांची जी यादी आली त्याच्यामध्ये जे जे संशयित आहेत त्यांची सगळी सक्त कडक तपासणी करून मात्र त्यांच्यावर कलम नंबर 91 नुसार गुन्हे दाखल करायला पाहिजे. जाऊ द्या कोर्टात, जाऊ द्या कुठं जायचं तिथं जाऊ द्या, त्यांना पळू द्या, त्यांची परेशानी होऊ द्या, कारण ते खोटारडे आहेत आणि खोटारड्याची परेशानी व्हायलाच पाहिजे. आणि याच्याच बरोबर आता शासन निर्णयाचा आधार आहे. आपण जे आपल्याकडून शासनाकडून जे वकील लावणार आहोत त्या वकिलांना पण हे सगळा शासन निर्णय, दिव्यांग हक्क अधिनियम 2016 सगळे कागद द्या आणि आपली स्वतःची केस स्ट्रॉंग करा, लागू द्या. त्यांचे किती मोठे मोठे वकील त्या ठिकाणी लावायचे ते लागू द्या. हे सगळं होणार आहे. पण हे सगळं होत असताना एकटे दिव्यांग सचिव तुकाराम मुंढे साहेब हे सगळं एकटे कसं करतील? त्याच्यासाठी यंत्रणेने त्यांच्याबरोबर राहणं जरुरी आणि आपण सर्व दिव्यांगांनी, तुम्ही मी सर्व दिव्यांगांनी त्यांच्याबरोबर राहणं जरुरी. त्यांच्या दिव्यांग हिताच्या कार्याचं कौतुक करणं जरुरी आणि त्याबद्दल आपण पण स्वतः जागरूक होऊन त्या अधिकाऱ्याला जाऊन नेमकं काय झालं या सगळ्या गोष्टीचं हे विचारणं जरुरी. तरच जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जे काही आपल्याला दिव्यांगाचं भलं करायचं ते भलं होईल. एखाद्या दिव्यांगाला अडचण येते तर त्या ठिकाणी दुसरा एक दिव्यांग त्याच्या मदतीला गेलाच पाहिजे. पण ही मदत करत असताना अडलेल्या दिव्यांगांना आपल्याकडून काहीतरी मदत होते हे होत असताना मात्र प्रत्येक दिव्यांगाला शासनाने आपल्यासाठी काढलेले निर्णय, आपल्यासाठीचे शासन निर्णय, परिपत्रक आणि आपला दिव्यांग हक्क अधिनियम 2016 याच्यामधील महत्वाची कलम तरी माहिती होणं जरुरी. या सगळ्या कलमांचा जर आपण थोडंसं छोट्या कलमांचा अख्ख्या हक्क नियमचा अधिनियमचा अभ्यास जरी नाही केला तरी चालेल, या कलमांचा अभ्यास होणं जरुरी. कारण त्याच धर्तीवर आपण बोलू शकणार आहोत आणि तरच दिव्यांगजनाचं हित खऱ्या अर्थाने साध्य होणार आहे. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. परत एकदा व्हिडिओच्या शेवटी जागतिक दिव्यांग दिनाच्या सर्व दिव्यांग बांधवांना माझ्यातर्फे आणि हक्क दिव्यांग ग्रुपतर्फे हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.